मोठी राजकीय बातमी समोर शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। शशिकांत शिंदे आता हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। जयंत पाटील हे राजीनामा देणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि त्यानंतर ही महत्त्वाची बातमी आता समोर येते। शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। आज वायबी सेंटर मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, काय सविस्तर माहिती? अखेर शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत एनसीपी एसपी या पक्षाचे। मीनाक्षी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर मीनाक्षी पर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। शशिकांत शिंदे आता हे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत एनसीपी एसपी या पक्षाचे। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे ते नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील हे राजीनामा देणार का या विषयाची चर्चा होती आणि अखेर आज तो दिवस आलेला आहे। महत्त्वाची बैठक संपन्न झालेली आहे वायबी सेंटर मध्ये आणि या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा खरं तर नवे प्रदेशाध्यक्ष पद दिल्यानंतर साताऱ्याकडेच हा जो मान आहे तो गेलेला आहे आणि त्याच्यामुळे एक नवीन राजकीय खेळी शरद पवार यांनी खेळली आहे हे देखील स्पष्ट झालेलं आहे। शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। काही दिवसांआधीच जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहे अशी चर्चा सुरू होती आणि त्यानंतर आज स्पष्टीकरण झालेलं आहे। या बातमीनंतर खरं तर या पक्षाच्या अनेक नेत्यांनी अनेक स्पष्टीकरण दिलेली आहे। राजीनामा अजून आलेला नाहीये, आम्ही वाचलेला नाहीये, आम्ही पाहिलेला नाहीये असं स्पष्टीकरण काल सुप्रिया सुळे यांनी दिलेलं होतं। मात्र त्यानंतर आज ही जी घोषणा करण्यात आलेली आहे त्यावरून जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे हे स्पष्ट होते। मीनाक्षी मात्रे आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, काय सविस्तर माहिती आहे? शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। निश्चितच आपण पाहतोय की या ठिकाणी आता नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। एकमताने जे आहे ते अनुमोदन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि एकमताने या ठिकाणी आता त्यांच्या नावाची जी आहे ती घोषणा करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष म्हणून मागच्या 2 टर्म जे आहेत त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि तिसरं टर्म जे आहे ते चालू देखील होतं। मात्र नुकताच आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण पाहतोय की नव्या अध्यक्ष पदासाठी निवड जी आहे ती करण्यात आलेली। मात्र या संदर्भात आपण पाहतोय की प्रस्ताव देखील मांडण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आता आपण पाहतोय की नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। खरं तर पक्षाचे सगळेच प्रमुख नेते जे आहेत ते सगळेच या बैठकीला उपस्थित होते आणि याच बैठकीमध्ये एकंदरीतच चर्चा झाली, त्यानंतर अनुमोदन देखील झालेलं आहे आणि आता आपण पाहतोय की शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे अनुभवी नेते आहेत आणि माथाडी कामगाराचे प्रभावी नेते देखील असल्याची अशी त्यांची ओळख आहे। जवळपास आपण पाहतोय की आता त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे, त्यामुळे अनेक आव्हानं जी आहेत ती त्यांच्या समोर असतील। खरं तर आपण पाहतोय की या संदर्भामध्ये निलेश लंके असतील, धैर्यशील मोहिते पाटील असतील, अनिल देशमुख असतील, या सगळ्याच नेत्यांचे जे आहे ते या ठिकाणी अनुमोदन जे आहे ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात आलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की आता शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे असणार आहेत। मीनाक्षी, याआधी खरं तर जयंत पाटलांनी आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं असं सांगितलं होतं। त्यानंतर जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न महाराष्ट्राला पडला होता। आज त्यांनी राजीनामा दिलेला आहे, नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा झालेली आहे। त्यानंतर एक नवी समीकरण खरं तर आपल्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात पाहायला मिळणार आहे। मीनाक्षी, निश्चितच, कारण मागचे आपण पाहिलं तर 2 टर्म जे आहेत ते जयंत पाटील यांनी पूर्ण केलेले आहेत। तिसरा टर्म त्यांचा सुरू झालेला आहे आणि जवळपास 2633 दिवस ते अध्यक्ष राहिलेले आहेत आणि आता कुठेतरी या पदावरून आपण बाजूला व्हावं अशी
स्वतःहून त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. तरी सुद्धा आपण पाहतोय की तिसरं टर्म सुरू होताना काही महिने देखील त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि असं असताना त्यांनी अनेकदा इच्छा जी आहे ती शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. तर आज जर आपण पाहिलं तर प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांनी भाषण करताना अध्यक्ष या नात्याने प्रत्येक मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि संपूर्ण त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदभार जेव्हा सांभाळला, या पदभार सांभाळताना नेमकं त्यांनी काय काय केलं या सगळ्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि कशा पद्धतीचे आव्हानं त्यांच्या समोर आली या संदर्भात देखील त्यांनी संपूर्ण सविस्तर जे आहे ती आपल्याबद्दलची माहिती दिलेली आहे. एकूणच प्रामुख्याने जर पाहिलं तर 7 वर्षात एकदाही त्यांनी म्हणजे भाऊक होताना असं देखील म्हटलेलं आहे की आपण एकदाही सुट्टी घेतलेली नाहीये आणि अशातच आता आपल्याला कुठेतरी या पदावरना बाजूला व्हायला लागणार आहे आणि स्वतःहून अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी हे पद जे आहे ते सोडलेलं आहे आणि आता त्याच पदावरतीच म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षासंदर्भात आपण पाहतोय की नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून आता शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी जी आहे ती आता प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे हे पाहणार आहेत. मीनाक्षी, पण जर आपण पाहिलं जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर ते कदाचित भाजपात पक्षप्रवेश करू शकतात अशा चर्चा रंगल्यात. मात्र त्यावर देखील जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय की मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, असं स्पष्टीकरण त्यांच्या वतीनं आलंय. मीनाक्षी, निश्चितच, कारण ज्यावेळी त्यांचं भाषण जेव्हा सुरू होतं त्यांनी कोणत्याही प्रकारचा आपण वेगळा गट केलेला नाहीये किंवा वेगळं फाउंडेशन केलेलं नाहीये, असलं पाप कधीही केलेलं नाहीये अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि जवळपास त्यांनी या सगळ्या 25 वर्षभरामध्ये पक्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि मीनाक्षी, जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांचा प्रवास जयंत पाटील यांचा आहे. हा प्रवास पाहता तर नेमकं त्यांचं पुढचं धोरण काय असणार आहे त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.